जालना जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातील गोरक्षकांनी दक्षिण भारतातील गो तस्करांवर मोठा दणका दिला आहे. दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री अंबड पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी टोल नाक्याजवळ ही थरारक कारवाई करण्यात आली. मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे सांगली यांच्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी व गोरक्षकांनी संयुक्तरित्या 10 टायरचा कंटेनर अडविला. या कंटेनरमधून कत्तलीसाठी नेत असलेले 25 बैल व एक गाय असे एकूण 26 गोवंशीय प्राणी दाटीवाटीने तोंडे दोरीने बांधून चारा पाणी व वैद्यकीय तपासणीशिवाय वाहतूक करताना आढळून आले. सदर वाहनातून कोणतेही अधिकृत परवाने, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र किंवा वाहतुकीची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलनचे संस्थापक संजय शर्मा, प्राणीन फाउंडेशनचे संस्थापक रणरागिणी नेहा पटेल, साध्वी गायत्री दिदी अंबड व त्यांची टीम तसेच धुळे, दोंडाईचा, वारूळ व छत्रपती संभाजीनगर येथील गोरक्षक कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता. कंटेनरसह 3 आरोपींना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायदा, गोवंश संरक्षण कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाचविण्यात आलेल्या सर्व गोवंशांना जालना येथील गुरु गणेश गोशाळेत सुरक्षितपणे हलवून त्यांची वैद्यकीय तपासणी, चारा पाणी व संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे दक्षिण भारतातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या गो तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला असून धुळे जिल्ह्यातील गोरक्षकांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन संस्थापक गुरुवर्य संजयजी काका शर्मा व प्राणीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहा दिदी पटेल यांच्या माध्यमातून व मानद पशु कल्याण अधिकारी अंकुश दादा गोडसे सांगली यांनी दिलेल्या माहितीवरून आज छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचा जो हायवे सोलापूर हायवे, धुळे सोलापूर हायवे हा आणि 5 वर्षा टोल नाका आहे. त्या ठिकाणी एक 10 टायर कंटेनर पकडण्यात यश आलेले आहे. हे कंटेनर छत्रपती संभाजीनगरचं जे सिल्लोड नावाचा भाग आहे ते सिल्लोडून भरलेलं होतं आणि गाडीमध्ये ड्रायव्हर आणि 2 हेलकरी सापडलेले आणि हे कंटेनर सिल्लोडहून भरून तेलंगणामध्ये चाललेलं होतं. या कार्यवाहीमध्ये 30च्या जवळपास गोवंश कत्तलीपासून वाचवण्यात यश आलेले आहे. त्याचप्रमाणे या कार्यवाहीत धुळे, दोंडाईचा, वारूळ, मोहाडी, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच हा जो 5 वरचा भाग आहे या भागातील काही आमचे धर्मबंधू यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे एक दुर्दैवाचा विषय तुम्हाला सांगायचा आहे. चाळीसगाव मार्केट हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मार्केट आहे. चाळीसगाव मार्केटमधून छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरहून तेलंगणा, हैदराबाद, केरळपर्यंत गोवंशाची तस्करी चालते आणि दुर्दैवाचा विषय हा आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीसगावमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. नगरसेवक, बहुतांश नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे, त्याचप्रमाणे आमदार भारतीय जनता पार्टीचे, तरी सुद्धा त्या ठिकाणचे जे गोतस्कर हे ते अतिशय मोठ्या प्रमाणावर गोतस्करी करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा ना पोलिसांचा डर आहे ना कोणत्या प्रकारचा त्यांना कोणत्या गोष्टीचा भय राहिलेला आहे. अशी वाईट परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे आम्ही आता अंबड पोलीस स्टेशन हद्दीत गाडी जमा करतोय. प्रत्येक पोलीस स्टेशनला 2% बडवेगिरी करणारे लोक असतात. त्याचप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन हद्दीत देखील कोणीतरी बडवेगिरी करणारे पोलीस कर्मचारी असतील. त्यामुळे या सगळ्या गाड्या पास होत आहे. जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीने जैन हिल्स ॲग्री पार्कमध्ये संशोधन व विकासाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, ठिबक सिंचन पद्धती, विविध फळे व भाजीपाला लागवडीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शाश्वत पद्धतीने साध्य करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिनाभरापासून मोठ्या संख्येने शेतकरी या प्रदर्शनास भेट देत असून धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला. प्रदर्शनात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक फायदेशीर कशी होऊ शकते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी गावातील ठिबक प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, राहुल सोनवणे व धनराज मोरे उपस्थित होते. जैन इरिगेशन जळगाव यांच्यातर्फे कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहेत आणि या कृषी प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित आहेत. मी प्रथमतः जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक भाऊ जैन तसेच त्यांचे मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या निंबूचे गणेश भाऊ ठिबक एजन्सीवाले शिरोड यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण की शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान हे माहिती करणं फार आवश्यक आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये उत्पन्न सुद्धा वाढेल असं आम्हाला खात्री आहे. आणि आज आम्ही मोठ्या संख्येने जैन इरिगेशन या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान पाहिले, ठिबक वगैरे वेगवेगळे हे तंत्रज्ञानाची माहिती गेली आणि या तंत्रज्ञानासाठी सुद्धा मोठ्या संख्येने महिला शेतकरी सुद्धा उपस्थित आहेत. अशोक भाऊ जैन त्याचप्रमाणे संपूर्ण टीम यांचं शेतकऱ्यांतर्फे आभार मानतो, अभिनंदन करतो. हे प्रदर्शन पाहत असताना आम्हाला खूप आनंद झाला. काय बऱ्याच वेळेला भाजीपाला फळबाग हे उत्पन्न घेत असताना बऱ्याच अडचणी येत असतात, परंतु हे तंत्रज्ञान काय कमी पाण्यामध्ये बचत कशी करायची आणि उत्पादन कसं जास्त घ्यायचं हे आम्ही जास्तीत जास्त शिकलो. आणि निसर्गावर एक पर्याय आपण मात करून आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न करायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्ट्या शेती करायला पाहिजे, विज्ञानाप्रमाणे पाण्याची बचत करायला पाहिजे, पाणी वाचवा आणि जास्त उत्पन्न घ्या अशा रीतीने एक मोठ्या प्रमाणात शेतकरी या कृषी प्रदर्शन मेळाव्यासाठी आलेले आहेत. आणि हा मेळावा पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. या ठिकाणी महिला सुद्धा शेतीचे कामं करत असताना त्यांना सुद्धा अनुभव आलेले आहेत.